श्री स्वामी समर्थ. 2 एप्रिल खूप पवित्र, शक्तिशाली आणि भक्तांसाठी खास असा दिवस आहे. हनुमान जन्मोत्सव. मित्रांनो, आजच्या दिवशीच अंजनी माता आणि पवनदेव यांच्या कृपेने श्री हनुमानजींचा जन्म झाला असे मानले जाते. म्हणूनच त्यांना अंजनी पुत्र आणि पवनपुत्र असेही म्हणतात. लहानपासूनच हनुमानजी खूप शक्तिशाली आणि बलवान होते. त्यांनी एकदा सूर्यास फळ समजून गिळायला धाव घेतली होती. एवढी ताकद आणि एवढा धाडस त्यांच्यामध्ये होते. पण हनुमानजीची खरी ओळख म्हणजे त्यांची भक्ती. प्रभू श्रीरामांवर असलेली निस्सीम श्रद्धा, सेवा आणि समर्पण. त्यांनी कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही. नेहमी इतरांच्या भल्यासाठी, धर्मासाठी आणि सत्यासाठी उभे राहिले. म्हणूनच आजही जेव्हा कोणावर संकट येतात, मन बेचैन होते, भीती वाटते, तेव्हा हनुमान नाव घेताच मनाला एक शांती मिळते. एक वेगळी शक्ती आपल्या मनामध्ये, आपल्यात आज जागृत होते. आणि म्हणूनच हनुमान जन्मोत्सवाचा हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, सेवा आणि उपाय खूप लवकर फळ देतात. आज आपण जेव्हाही राम किंवा हनुमान नाव घेतो तेव्हा मनाला शांतता मिळते, भीती कमी होते आणि एक वेगळीच ताकद आतून जाणवते. जर तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील, रात्री विचित्र स्वप्न पडत असतील किंवा घरात चिडचिड, वाद विवाद वाढले असतील, नको ते स्वप्न दिसत असतील, तर या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक सोपा उपाय नक्की करा. आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. हो, शक्य असेल तर नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठावे. 4 ते 5:30 या दरम्यान आपल्याला उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. आपलं मन सर्वात आधी शांत ठेवून शक्य असेल तर हनुमान मंदिरात जायचं आहे. मला वाटते एकही गाव असा नसेल की जिथे हनुमान मंदिर नसतील. कोणतेही जिथे जवळपास हनुमान मंदिर असतील तिथे मंदिरामध्ये जावे. पण आपण स्त्रिया मंदिरामध्ये जात नसतो, पण पुरुष मंडळी नक्कीच जाऊ शकतात. तर आपण हनुमान मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यायचे असतात. पण तरीही आजकाल स्त्रिया जात असतात, पर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जाताना सोबत एक नारळ, फूल आणि प्रसाद घेऊन जावा. आणि स्त्रिया पूजा करत नसतील तर मंडळीच्या हातांनी ते नारळ, फूल अर्पण करावे. मंदिरात गेल्यावर प्रथम नमस्कार करा. डोळे बंद करून मनातील तुमची इच्छा हनुमानजींना सांगा. आणि मंदिरात जाणे शक्य नसतीलच तर घरी राहून आपण घरी सुद्धा हा उपाय करू शकतो. यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा 11 वेळा म्हणणे श्रद्धेने म्हणा. घाई करू नका. शांतपणे, प्रेमाने 11 वेळ नसतील वेळ तर 7 वेळा तरी किमान म्हणावे. चालीसा झाल्यावर आपल्या हातामध्ये नारळ पकडूनच चालीसा म्हणायची आहे. आणि चालीसा म्हणून झाल्यानंतर नारळ आणि आपल्यासोबत फूल नेलेले लाल फूल घेऊन जायचे आहे. लाल फूल आणि प्रसाद त्यांना अर्पण करायचा आहे. प्रसाद तो हनुमानजींच्या चरणी अर्पण करायचा आहे. प्रसाद तो सर्वांना मंदिरामध्ये वाटायचा आहे. यासोबतच एक अजून सोपा आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे दिवसभर शक्य तितका वेळा राम नाम जप करायचा आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यास सुरुवात करतो तेव्हा किमान 11 वेळा तरी श्री राम जय जय राम असे 11 वेळा रामांचा जप करायचा आहे. आणि हनुमान चालीसा झाल्यानंतर सुद्धा राम नाम जप करायचा आहे. जेव्हा आपण श्री राम जय जय राम असा जप करत असतो, आपण प्रभू श्री रामांची भक्ती करतो, तेव्हाच ते हनुमान जी पर्यंत पोहोचत असतात. राम नाम हे खूप शक्तिशाली आहे. हे नाम घेतल्याने आपलं मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि हनुमानजीची कृपा लवकर मिळते. तर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी केलेली प्रार्थना लवकर ऐकली जाते असं मानलं जातं. म्हणून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि हे छोटे छोटे उपाय नक्की करा. हे उपाय केल्यानं आपल्याला मनातील वाईट विचार येणारे असे अनेक वेळा होत असतात. जर तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील, रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील, नको ते चिडचिड होत असेल, तर अशा वेळी हा उपाय खूप त्याचा चांगला परिणाम होणार आहे. उद्याचा दिवस खूप खास आहे. तर या दिवशी तुम्ही घरातच राहून जरी 7 वेळा 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले तर त्याचा आपल्याला
खूप चांगला अनुभव येणार आहे. इथून आपण 11 दिवस सलग हा उपाय करावा. मंगळवारी, शनिवारी हा उपाय घरी करत राहावा. जर घरामध्ये चिडचिड, वादविवाद होत असतील, वाईट स्वप्न दिसत असतील, तर ही हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील वाईट शक्ती दूर होऊ द्या. जेव्हा आपण हनुमान चालिसाचे पठण घरात करत असतो, तर घरातील दडलेली नकारात्मक ऊर्जा ती हळूहळू नाहीशी व्हायला लागतात. जेव्हा संकटमोचन हनुमान यांचा आपण पाठ करतो, हनुमान चालिसाचा पाठ करतो, तेव्हा घरातील दडलेली वाईट शक्ती आपोआप कमी होऊ लागतात. या दिवशी आपल्याला सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर करणे जर शक्य झाले, तर नक्कीच सकाळी उठून करावे. हा उपाय तुम्ही सकाळी केला तर मन शांत होईल, नकारात्मक विचार हळूहळू कमी होतील. पण उद्याचा दिवस खास आहे. दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय करू शकतो आणि घरातही सकारात्मक वातावरण तयार होऊ लागतं. ज्यांना सतत टेन्शन, घाबरणं किंवा रात्री झोप न लागत असा त्रास आहे, त्यांना हा उपाय खूप उपयोगी ठरतो. हनुमानजीच्या कृपेने मनाला स्थिरता मिळते, धैर्य वाढतं आणि घरात सुख शांती निर्माण होते. म्हणून या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा आणि फरक स्वतः. शनीचा त्रास असेल, सतत वाईट विचार येत असतील, आपली अडलेली कामे मार्गी लागतात, आपली अडलेली कामं, पैशाचे टेन्शन असो किंवा वाद विवाद या गोष्टीपासून सुटका होण्यासाठी हनुमान चालिसा हा खूप प्रभावी उपाय आहे. 11 वेळ श्रद्धेने जर आपण याचं पठण केलं, मन आपलं एकाग्र करून घाई न करता जितक्या भावनेने तुम्ही एक एक पाठ कराल, तितकाच त्याचा परिणाम जास्त होतो. चालिसा पूर्ण झाल्यावरच आपल्याला राम नाम जप करायचा आहे आणि सुरुवात करताना सुद्धा श्रीराम जय जय राम जप करायचा आहे. प्रभू श्रीरामांचे नाव घेतले तर ते हनुमानजी पर्यंत नक्कीच पोहोचतात. म्हणून मित्रांनो, जर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल, तर हा एक उपाय नक्की करा. आणि घरामध्ये जर सतत आजारपण चालू असेल, तर हनुमानजींना पान खायचा जो मिठा पान असतो, तो नक्कीच मंदिरामध्ये जाऊन एक त्यांना अर्पण करा. एक हनुमानजींना अर्पण करा. हनुमान जन्मोत्सव हा दिवस खूप खास आहे, म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.